मोहोळ तालुक्यात वाळूमाफियांची हैदोस। संध्याकाळी 10 नंतर सीना नदी काठच्या गावात वाळूमाफियांची दहशत। याला साथ ही मोहोळ तहसीलमधील अधिकाऱ्यांची। एका गाडीला तब्बल 1.5 लाख रुपये। मोहोळ तालुक्यातील वरदायनी असलेल्या सीना नदीच्या नदीतून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे। मोहोळ तालुक्यातील विरवडे, आष्टी या गावांमध्ये सध्या बेसुमार वाळू उपसा चालू आहे। तहसीलदारांना याबद्दल माहिती देऊन देखील तहसीलदार हे कारवाई करण्यास तयार नाही। तहसीलदारांची भूमिकाही संशयास्पद दिसून येते आहे। अवैध वाळू वाहतुकीने मोहोळ तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे। स्थानिक नागरिकांनी तलाठ्यांकडे तक्रार केल्यास तलाठी सर्कलकडे पाठवतो तर सर्कल तहसीलदारकडे पाठवतो। थेट तहसीलदारांना फोन करून देखील विरवडे, आष्टी येथील वाळू उपसा चालूच आहे। याकडे आता जिल्हाधिकारी व प्रांत यांनी लक्ष देणे गरजेचे ठरले आहे। वेगाने पैसा कमवायच्या नादात मोहोळ तालुक्यात गुन्हेगारी वाढल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत।